श्री स्वामी समर्थ. आपल्या घराचे मुख्य ठिकाण म्हणजे आपल्या घराचा असणारा उंबरठा होय. हा उंबरठा केवळ दाराची पायरी नसून वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या संरक्षणाचे, समृद्धीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर आपल्या घराण्याच्या उंबरठ्याचे पूजन, उंबरठ्याला हळदीचे लेपन कसे करावे आणि कधी करावे, तसेच उंबऱ्याला हळदीचे लेपन करण्याचे फायदे काय आहेत, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. ओढ स्वामी सेवेची या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला पाहूया या उंबरठ्याचे पूजन कसे करायचे ते. सर्वप्रथम उंबरठ्यावरती पाणी शिंपडावे. पाणी टाकून उंबरा आणि आजूबाजूची जागा स्वच्छ पुसून घ्यावी. या उंबरठ्यामध्ये नारायणाचा वास असतो, त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणतच उंबरठ्याचे पूजन करावे. त्यानंतर एका वाटीमध्ये 1-2 चमचे हळद घ्यावी. हळदीमध्ये एक कापूर बारीक करून टाकावा. त्यानंतर थोडेसे गुलाबजल, देशी गाईचे गोमूत्र थोडेसे मिक्स करावे. थोडेसे पाणी मिक्स करावे. शक्यतो हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याचे लेपन उंबरठ्याला केले जाते, पण गोमूत्र एवढे जास्त नसल्यामुळे या हळदीमध्ये पाणी घालून ते पातळ मिश्रण तयार करून घ्यावे. हे मिश्रण पातळ केल्यामुळे ते उंबरठ्यावरती चांगले बसते. त्यानंतर या मिश्रणाचे उंबरठ्याला लेपन करावे. अशा प्रकारे चमच्याने किंवा हाताने तुम्ही हे लेपन करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण उंबऱ्याला या हळदीचे लेपन करावे. जर रेंटने राहत असाल किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि असे करणे जमत नसेल तर गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून त्या हळदीचे 3 पट्टे उंबरठ्याच्या मधोमध ओढावेत. अशा प्रकारे संपूर्ण उंबरा हळदीने लेपन करून घ्यावा. हळदीचा आणि माता महालक्ष्मीचा जवळचा संबंध आहे. समुद्राची कन्या ही माता महालक्ष्मी आहे. समुद्र मंथन झाल्यानंतर त्यातून अमृत बाहेर आल्यानंतर देवाधिकांना ते अमृत वाटत असताना त्यातील थोडे थेंब पृथ्वीवरती पडले. त्यातूनच या हरिद्रा म्हणजे हळदीच्या रोपाची निर्मिती झाली. उंबऱ्याला हळदी कुंकू लावून उंबरठ्याची पूजा करून घ्यावी. त्यानंतर सजावटीसाठी तुम्ही उंबऱ्यावरती रांगोळी काढू शकता. रांगोळी काढल्यामुळे दिसतानाही ते छान दिसते आणि मन प्रसन्न होते. उंबरठ्याला फुले अर्पण करावी. उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर उंबरठ्याला धूप ओवाळावा. धूप ओवाळल्यानंतर दीप ओवाळावा. साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो. अशा प्रकारे या उंबरठ्याला हळदीचे लेपन करून त्याचे पूजन करावे. एवढा वेळ जर आपल्याला पूजेला मिळत नसेल तर आपल्याला जसे जमेल तसे पूजन तुम्ही करू शकता. तर या उंबरठ्याचे पूजन कधी करावे ते पहा. सकाळी स्नान झाल्यानंतर, अंगण झाडून किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला हे उंबरठ्याचे पूजन करावे. दर शनिवारी, अमावस्या, पौर्णिमेला, सणवार असेल किंवा घरात एखादे शुभ कार्य असेल, कार्यक्रम असेल, व्रतवैकल्य असतील, त्या दिवशी हे उंबरठ्याला हळदीचे लेपन हमखास करावे. दिवे लावणीच्या वेळी केले तरी हे अतिशय उत्तम आहे. तिन्ही सांजेला महालक्ष्मी माता घरी येत असते. तिच्या स्वागतासाठी जर असे उंबरठ्याचे पूजन लेपन केले तर महालक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते. प्रत्येक घराला उंबरठा हा असलाच पाहिजे. ज्या घराला उंबरठा नसेल त्या घरात आजारपण, कामामध्ये अपयश आणि वास्तुदोषाचा प्रखर त्रास आपल्याला जाणवतो. उंबरठा हे संपूर्ण घराचे मुख्य केंद्र असून आपल्याला घराच्या बाहेर जाण्याच्या मर्यादा आणि घरात येण्याच्या मर्यादा शिकवते. उंबरठ्याला हळदीचे लेपन करण्याचे अनेक फायदे आहेत. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्समुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्यामुळे घरात येणारी ऊर्जा सकारात्मक होऊन फिल्टर होऊन ती घरामध्ये येत असते. या उंबरठ्यामध्ये राहू या ग्रहाचे स्थान असते. उंबरठा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे हळद लावल्याने वास्तुदोष आणि ग्रहदोष, खास करून राहूचा असणारा दोष नाहीसा होतो. तसेच हळद आणि गोमूत्र हे नैसर्गिक जंतुनाशक आहेत. त्यामुळे उंबरठ्यावरती हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याचे लेपन केल्यामुळे सूक्ष्म जंतू आणि कीटक घरात प्रवेश करत नाहीत. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. हळद आणि गोमूत्राचे लेपन केल्यामुळे घरात लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आर्थिक चणचण दूर होते. नवीन घराच्या वास्तुशांती दिवशी गृहप्रवेश करण्याअगोदर सर्वात अगोदर उंबरठ्याचे पूजन, उंबरठ्याला गोमूत्र आणि हळदीचे लेपन करून मगच गृहप्रवेश केला जातो. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये लोक येतात आणि जातात, पण प्रत्येकाचा नजर दोष कसा असेल ते सांगता येत नाही. कोणती तरी व्यक्ती मनात जर कपट घेऊन येत असेल तर त्याच्या नजरेमध्ये असणारा दोष कमी करण्याचे काम हे हळदीचे लेपन करते. नजरेमध्ये असणारे सगळे वाईट दोष
नष्ट करण्याचे काम या हळदीच्या लेपनामुळे होते। अशा प्रकारे उंबरठ्याला गोमूत्र आणि हळद मिक्स करून लेपन केल्यामुळे अनेक फायदे होत असतात। उंबरठ्यावरती कधीही पाय ठेवून उभे राहू नये, उंबरठ्यावरती उभारून कधीही शिंकू नये, उंबरठ्यावरती कधीही बसू नये। या कारणांमुळे आपला वास्तुदोष वाढत जातो। तर हा झाला उंबरठ्याला हळदीचे लेपन कसे करावे याचा व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।